रुबी हॉल दवाखाना पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। यावेळेस कारण आहे रुबी हॉल मध्ये एक पेशंट ऍडमिट आहे आणि त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी दवाखान्यासमोर आंदोलन सुरू केलेलं आहे। त्यांचे असे गंभीर आरोप आहेत की त्यांना इंडिजिएंट पेशंट फंड म्हणजेच IPF योजनेअंतर्गत त्यांना मदत ही नाकारण्यात आलेली आहे व पेशंटला मानसिक त्रास दिला जात आहे व पेशंटला डांबून ठेवलेलं आहे। गेल्या महिन्याच्या 13 तारखेला पेशंटला निमोनियासाठी ऍडमिट करण्यात आलेलं होतं। त्यानंतर या हातावरचे पोट असणाऱ्या कुटुंबाने पैशाची जुळवाजुळव करत आतापर्यंतची ट्रीटमेंट केलेली आहे। मात्र आता संपूर्णपणे फंडच्या अभावी ट्रीटमेंट थांबवण्यात आलेली आहे असे गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत। आपल्याबरोबर रुग्णाचे नातेवाईक आहे, त्यांच्याकडनं सविस्तर मुद्दा जाणून घेणार आहोत आणि समजण्याचा प्रयत्न करणार आहोत। मावशी, काय नाव आपलं? माझं नाव सुलभा मोहन खरसाडे। माझे मिस्टर आहेत, त्यांना 1 महिना झालं मी इथं आणलेले। त्यांना निमोनिया झाला होता, गंभीर आजार होता। त्यांना ऍडमिट केलं, आम्ही पैसे भरले। आमच्याकडे होते तसे थोडे थोडे करून पैसे भरले। आमच्याकडे 2.5 लाख रुपये भरले आमच्याकडे। 2.5 लाख रुपये भरलेले आहे। हा, आणि ते भरून आम्ही पहिले ऍडमिशनला 1 लाख भरले होते, नंतर परत भरले होते तेवढे। तरी हे सारखं आम्हाला त्रास देत होते की पैसे भरा म्हणून। आम्ही म्हणलं भरू, थांबा थोडस। तेव्हापासून त्यांनी आम्हाला सुरुवात केली। आम्ही म्हणे काहीतरी मदत करा आम्हाला, मदत म्हणजे कशात तरी बसू द्या, काहीतरी कशात कोणत्या तरी योजनेमध्ये सांगा। आम्हाला काही माहिती नव्हती त्यावेळेस, तर त्यांनी काही आम्हाला सांगितलं नाही आणि ते म्हणे तुम्हाला कशातही बसणार नाही। योजनेसाठी तुम्ही अप्लाय केलं? हा, केलं होतं। ते म्हणतात हा निमोनिया कोणत्याही योजनेमध्ये बसत नाहीये। आम्ही काहीतरी म्हणजे कुठेतरी कोणत्या तरी चॅरिटीच्या ह्याच्यात कशात तरी सांगा म्हणे। हा, कोणत्याच ह्याच्यात नाही केलं त्यांनी काम आमचं। कागदपत्र घेतले, सगळं डॉक्युमेंट द्या म्हणले, बँकेचे स्टेटमेंट घेतलं, आमचं सगळं केलं। आम्ही पैसे नाही येत म्हणून आम्ही रात दिवस त्यांच्याकडे हात जोडतो, सगळं करतो, पण तरीही कशातही ते आम्हाला मदत करायला तयार नाही येते। आता काय करायचं, कोणाकडे जायचं हीच आम्हाला काही कळत नाहीये। काय करावं, मदत करा सगळ्यांनी मिळून आम्हाला। तर आता ट्रीटमेंटचं काय स्टेटस आहे? स्टेटमेंट थांबवली आहे। आम्हाला पेशंटला घेऊन जायचं सरकारी हॉस्पिटलमध्ये। आम्ही 4 दिवस झाले त्यांच्याकडे येडे घालतो की आम्हाला सरकारी हॉस्पिटल डिस्चार्ज देत नाहीये। काय म्हणतात? पैसे भरल्याशिवाय कसे जाऊ देणार म्हणतात। 4,70,000 रुपये भरा म्हणतात। 4,70,000 जे की तुमच्याकडे नाही। आंदोलनाला बसलेल्या आहात, आतून कोणी चर्चेसाठी आलेलं आहे? नाहीये, कोणीही आलं नाही अजून आमच्याकडे। ते अत्यंत गंभीर विषय आहे। आंदोलनासाठी बसलेले आहात तरी चर्चेसाठी अजून कोणी आलेलं नाहीये। पुढचं काय पवित्र असणार? हे रुबियल हॉस्पिटल एवढं माझं झालेलं आहे, एवढं माजलेलं आहे। आज बघितलं असेल रुबियल हॉस्पिटल या गरिबांना मदत द्यायला तयार नाही। आज बघितलं असेल 1 महिना झाला ते चक्कर मारायला लागले, रोज वर खाली चक्कर मारायला लागले। फक्त त्यांना फिरवी करायला लागले। चॅरिटी कमिशनर स्वतः आदेश दिलं की यांना रुग्णालयाला मदत योजनेच्या अंतर्गत मदत द्या, लेकिन रुबियल प्रशासन यांना मदत द्यायला तयार नाही। आज यांना कुठं तर पेशंटला दाबून ठेवलेलं आहे, यांचं पूर्ण उपचार बंद केलेलं आहे आणि पेशंटला कुठलं ट्रीटमेंट केलेलंच नाहीये। आणि ते म्हणतात की आम्ही सरकारी हॉस्पिटलला कोण जाता, आमच्याकडे पैसे नाही भरायला, आम्हाला सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊ द्या। चॅरिटी कमिशनर स्वतः म्हटले की यांना काय रिलीज करून टाका, यांचे काय पैसे वगैरे सर्व योजनेच्या अंतर्गत बसून त्यांना सोडून टाका म्हटले होते, लेकिन रुबियल हॉस्पिटल यांना मदत करायला तयार नाही। आता ट्रीटमेंट थांबवण्यात आलेली आहे। पेशंटचे बाबतीत काय आता पुढचं काय कमी जास्त झालं तर त्याला कोण जबाबदार असणार? आज बघितलं असेल की या पेशंटला कुठं कमी जास्त झालं तर या रुबियल प्रशासनची ही जबाबदारी। आम्ही सर्वांना पत्र व्यवहार केलेला आहे की सर्वांना लोकांना चॅरिटी कमिशनरला रुबियल प्रशासनला 3 वेळा पत्र दिलेलं आहे आणि पोलीस स्टेशनला आम्ही पत्र दिलेलं आहे की हे कुठल्या पेशंटला कमी जास्त झालं यांचं ट्रीटमेंट थांबलंय, पुढील ट्रीटमेंटसाठी ते सरकारी रुग्णालय या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी रोज त्यांनी प्रयत्न करतात। त्यांना ह्याच्याकडे जावा, डॉक्टरकडे जावा, त्या सोशल वर्करकडे जावा, मग बिलिंगकडे जावा, फक्त फिरवीच करायला लागले। यांना कुठेही मदत द्यायला तयार नाही। आज आम्ही चॅरिटी कमिशनरकडे गेलो होतो, चॅरिटी कमिशनर म्हटले की मी यांना ईमेल टाकलं, मी यांना फोन करून सांगितलं, लेकिन हे कुठं मदत द्यायला तयार नसेल हे माजूरपणा करायला लागले की रुबियल जो प्रशासन आहे एवढी काय जाड चमडी आहे ते ऐकायला तयार नाही, गोरगरिबांना मदत द्यायला तयार नाही। तर नक्कीच हे होते रुग्णाचे काही नातेवाईक। त्यांचं असं म्हणणं आहे की चॅरिटी कमिशनरनी
आदेश देऊनही रुग्णालय काय मान्य करत नाहीये, रुग्णालय काय मदत करत नाही. आता उपोषण तर सुरू आहे, तरी पुढंच आता ह्या सगळ्या प्रकरणात पुढं काय होतं हे नक्कीच बघायचं असणार आहे. न्यूज नेटवर्क 360 मराठीसाठी मी जोएब शेख, पुणे. रुबी